डॉक्टर बागडे क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण एक एक्यूट अपेंडिसायटिसची केस बघणार आहोत आणि ती आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी पूर्णपणे बरी झालेली आहे. त्या पेशंटला ऑपरेशन सजेस्ट केलं होतं, पण ऑपरेशन न करता विदाऊट ऑपरेशन सक्सेसफुली तो पेशंट कसा बरा झालेला आहे हे आपण आता बघणार आहोत. जर एक्यूट अपेंडिसायटिसची केस असेल आणि आयुर्वेदिक पॅरामीटर्समध्ये ती जर केस ट्रीटमेंट देण्यालायक असेल आणि जर ट्रीटमेंट दिली गेली तर नक्की पेशंट बरा होऊ शकतो. आणि असाच एक रुग्ण अनुभव आपण आता बघूया. पण तुला सुरुवातीला कुठल्या दिवशी दुखत होतं आणि कसं काय काय झालं? पहिल्या दिवशी म्हणजे आता 5 दिवस झाले त्याला. पहिल्या दिवशी माझ्या भरपूर पोटात दुखत होतं. तर मी आमच्या सिव्हिलला गेलो रात्री. त्यांनी नॉर्मल मला पेन किलर दिला. तेव्हा मला थोडं बरं वाटलं पेन किलर दिल्यानंतर. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी तुमच्याकडे आलो. तेव्हा प्रचंड दुखत होतं. प्रचंड दुखत होतं. त्यानंतर तुम्ही ती ट्रीटमेंट केली मला. तुम्ही ब्लडची बोलले का 60 ml ब्लड आपण काढू बॉडीमधून. त्यांनी रक्तमोक्षण त्यांनी तुला बरं वाटेल. कारण तुम्ही अगोदर ते केलेलं होतं. तर ते आपण केलं. त्याच्यानंतर मला एक 5 मिनिटात पोट दुखायचं भरपूर म्हणजे प्रमाण कमी झालं भरपूर त्यात. त्याच्यानंतर मग आपण सोनोग्राफी केली. म्हणजे कन्फर्म झालं की हेच आहे, अपेंडिक्सच आहे. त्याच्यानंतर मग ते परत आम्ही आलो इकडे. त्यानंतर तुम्ही आयुर्वेदिक गोळ्या दिल्या. त्याच्यानंतर मग आता 5 दिवसांनी आलो. भरपूर 100% फरक आहे त्याच्यात. पूर्ण कमी झालेला आहे. 100% कमी झालेला. ताप वगैरे पूर्ण गेलेला पूर्ण गेलेला सर्व. प्रणयच्या मिसेस पण आहेत आपल्यासोबत आणि त्या सिस्टर आहेत, GNM आहेत. त्यांच्या तोंडून पण आपण ऐकूया कसं काय त्यांना फरक पडला वगैरे. 5 दिवसापूर्वी माझ्या मिस्टरांना खूप पेन होत होतं, म्हणजे ॲबडोमिनल पेन झालेलं. तर त्यांना आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेलो. तर त्यांनी पेन किलरचं इंजेक्शन दिलं. त्याने त्यांना तेवढ्यापुरतं थोडं बरं वाटलं. नंतर मॉर्निंगला परत त्यांना ते पेन चालू झालं. त्याच्यानंतर त्यांना कंट्रोलच होत नव्हतं, एवढं पेन त्यांना होतं. तर आम्ही बागडे सरांकडे आलो. त्यांनी आम्हाला ट्रीटमेंट सांगितली आयुर्वेदाची. त्यांनी तर माझ्या मिस्टरांच्या हातातून म्हणजे बॉडीमधून ब्लड काढलं. त्यांनी त्यांना 5 मिनिटामध्ये फरक आला. त्यानंतर आम्ही ते डायग्नोस कन्फर्म करण्यासाठी सोनोग्राफी केली. त्यामध्ये आम्हाला सोनोग्राफीमध्ये अपेंडिक्सचं ते डायग्नोस हे झालं. त्याच्यानंतर मग सरांकडे पण पुन्हा आलो आम्ही ते रिपोर्ट घेऊन. त्यानंतर सरांनी आयुर्वेदिकचे मेडिसिन दिले. त्या मेडिसिनने माझ्या मिस्टरांना खूप फरक आला. 5 दिवसामध्ये त्यांचं पेन पूर्णपणे कंट्रोलमध्ये झालं. फिवर वगैरे काहीच नाहीये त्यांना. धन्यवाद प्रणय. थँक्यू सर. तुमच्यामुळे ऑपरेशनचा खर्च वाचला बरंच. त्यामुळे फायदा झाला, बेनिफिट झाला आणि त्रास पण वाचला. त्रास पण वाचला. हो चालेल. थँक्यू प्रणय. थँक्यू. थँक्यू.